बालकाचा मृत्यू झाला, ज्या बालकाचा खून झाला त्या बालकाच्या शरीरावरती, बालकाचं वय 14 वर्ष आणि त्याच्यावरती जे खुणा झालेले आहेत त्याच्या वार झाले ते 19 वार आहेत आणि वार पण असे गंभीररित्या आहेत की डोक्याचा मेंदूचा भाग बाहेर पडलेला आहे, पोटातली जो आतडे आहे ते आतडे बाहेर पडले आहेत, पाठीला वार आहेत, हातापायांना वार आहेत. एवढे क्रूरपणे जी निर्दयपणे त्या बालकाचा मृत्यू झाला आहे. याच्या पाठीमागे षड्यंत्र असा विषय आहे की प्रत्येकाचंच असं म्हणणं आहे की या बालकांनी जे केलं त्याच्या पाठीमागे त्यांच्या आईवडिलांचा 100% हात आहे, हे आम्हाला पण वाटतं आहे. परंतु ज्यावेळेस कसं म्हणजे पूर्ण त्या आरोपींना ज्यावेळेस पोलीस ताब्यात घेतल्यानंतर एक महिला आजही फरार आहे आणि PCR-ऐवजी MCR करून डायरेक्ट त्यांनी जेलमध्ये आईवडिलांना घालतात. त्याच्या पाठीमागे थोडंसं आम्हाला संशय वाटतो आहे. विषय असा आहे की जी महिला आरोपी आणखीन बाहेर आहे ती मोकाट फिरत आहे, तिला ताबडतोब त्यांनी ताब्यात घ्यावं आणि योग्य त्या बाळाला न्याय मिळवून द्यावा. न्याय मिळवण्यासाठी आज पूर्ण समाज एकवटला आहे. कमालपूर तालुका औसा येथे दशनाम समाजापैकी एका अल्पवयीन मुलाचा निर्घृणपणे खून करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कारण असं दिलं जातं आहे की मुलांमध्ये भांडणं, नारळ खाण्यासाठी गेले, नारळ तोडले, त्यात काही भांडणं झाली त्याच्यातून. पण आम्हाला शंका अशी आहे की याच्यामध्ये मुलाच्या अंगावरती एकूण 20 वार आहेत आणि ते इतके क्रूरपणे वार केलेले आहेत की मुलाच्या मेंदूचे तुकडे केलेले आहेत, त्याचं पूर्ण आतडं बाहेर काढलेलं आहे, पाठीमागून वार आहेत आणि मुलाच्या अंगावरती एक कपडा पण नाही आहे. आणि असं करून ते प्रेत सोयाबीनच्या गुळामध्ये लपवलं गेलं. रात्रभर हे सगळे जे आरोपी आहेत जे पकडले गेले ते आरोपी सगळे जे शोधाशोध करणारी जी मंडळी होती, ग्रामस्थ मंडळी आणि मुलाचे आईवडील, त्यांचे नातेवाईक, त्यांच्यासोबत हे शोध करू लागत होते. आणि त्यातल्याच एका आरोपीला जेव्हा थोडंसं समजावून थोडंसं जोरात आवाज करून जेव्हा विचारलं गेलं तर त्यातल्या एका आरोपीनं रात्री जे कृत्य झालं ते कृत्य त्यानं कबूल केलं, म्हणून हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. नाहीतर याच्यामध्ये असंही होऊ शकत होतं की कदाचित ते गुळ्यामध्ये लपवलेलं प्रेत त्याची विल्हेवाट लावण्याची सुद्धा त्यांची तयारी होती, असं हे एकूण दिसतंय. आणि दुसरा मुद्दा असा आहे की इतके क्रूरपणे हत्या केलेली आहे, इतके क्रूरपणे वार केलेले आहेत, निर्दयपणे वार केलेले आहेत. हे वार अल्पवयीन मुलांकडं झाले असतील असा समाज मानायला तयार नाही. याच्यामध्ये निश्चितपणे आरोपींच्या घरात असलेली जी काही वयस्कर मंडळी असतील, मग त्यांच्या आईवडील असतील की अन्य कोणी असतील, यांचासुद्धा सहभाग आहे अशी आमची दाट शंका आहे. आम्ही आता माननीय SP साहेबांना भेटून हे सविस्तर सांगितलेलं आहे. तपासाच्या अँगलही त्यांनी सांगितलेले आहेत. त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिलं आहे की या अँगलनं पण आपण तपास करूया.